नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण वर्षभर टिकणारा मेथांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत। रेसिपी फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारी आहे, खूप सोपी आहे। यामध्ये भरपूर टिप्स सुद्धा आहेत वर्षभर टिकण्यासाठी, तर त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका। आता त्यासाठी इथे मी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता या कैऱ्या जवळपास मी रात्रभर अशाच पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत। आता लोणचं असेल किंवा असा कुठलाही जर कैरीचा पदार्थ वर्षभर टिकणारा बनवायचा असेल तर अशा कैऱ्या पाण्यामध्ये घालून ठेवायच्या, त्यामुळे त्यातली उष्णता कमी होते आणि पदार्थ टिकायला सुद्धा मदत होते। आता या कैऱ्या मी रात्रभर अशाच ठेवलेल्या होत्या। आता या मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर याला पुसून घेणार आहे। आता या कैऱ्या स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून घेतल्यात। कोरड्या करून घेणं खूप गरजेचं आहे। आता याला आपल्याला पिलरने याची साल काढून घ्यायची। तर जेव्हा आपण या कैऱ्या घेतो ना, तर त्या शक्यतो जसं आपण लोणच्यासाठी पूर्ण कोय तयार झालेला आंबा किंवा कैरी घेतो त्याच पद्धतीने आपल्याला यासाठी सुद्धा कैरी घ्यायची। जर पूर्ण परिपक्व झालेली कैरी नसेल तर त्याचा मेथांबा वर्षभर टिकणार नाही, त्यामुळे पूर्ण तयार झालेलीच कैरी आपल्याला यासाठी वापरायची। कैरी कडक असावी। आता या कैऱ्या कडक आहेत, पण बघू शकता हलकासा याला पिवळा रंग म्हणजे पिकायला सुरुवात झालेली आहे। जेवढ्या पांढऱ्या निघतील तेवढं चांगलं। खरं तर इथे सगळ्याच कैऱ्या अशा थोड्या पिवळ्या रंगाच्या निघालेल्या आहेत, पांढरी एकही निघलेली नाही। पण तुम्ही जेव्हा कैऱ्या आणाल ना तर छान कडक आणि पांढऱ्या निघतील अशाच आणा, म्हणजे त्याचा मेथांबा वर्षभर टिकतो। आणि शक्य होईल तर गावरान आंब्याच्या, म्हणजे ज्या गावरान आंब्याच्या कैऱ्या असतात आपण लोणच्यासाठी वगैरे वापरतो त्या वापरल्या तरी पण चालतील। आता इथे मी हा कलमी आंबा आहे, हा कलमी आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या थोड्याच प्रमाणामध्ये बनवते। आता याला काय करायचं, आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या। आता फोडी तुम्ही आवडीनुसार चौकोनी किंवा थोड्याशा उभ्या आकाराच्या केल्या तरी पण चालतील। अशा पद्धतीच्या इथे फोडी करून घेते मी। आता कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता गॅसवर तिथे कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये घालूयात तेल। साधारण चमचाभर तेल घातलेलं यामध्ये। तेल चांगलं तापू द्यायचं आहे। आता तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची आपल्याला मोहरी। मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये घालूयात आपण हिंग, साधारण चमचाभर एवढे मेथी दाणे, आणि याला कमी फ्लेमवरती अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे। मेथीदाणे खूप जास्तही परतायचे नाहीत, नाहीतर मग त्याला कडवटपणा जास्त येतो, त्यामुळे अर्ध्या मिनिटामध्ये ते छान परतले जातात, तेवढंच परतून घ्यायचं आहे। आता बरेच जण काय करतात, यामध्ये ना मेथ्या हलक्याशा गरम करून त्याची पावडर तयार करून घेतात आणि ती पावडरसुद्धा यामध्ये टाकतात। तर तुम्ही आवडीनुसार करू शकता। मी शक्यतो अशा मेथ्याच टाकते फोडणीमध्ये। आता हे परतून झाले, यामध्ये आपण घालूयात या फोडी, मिक्स करून घ्यायचे। आता या फोडी अशा 2 ते 3 मिनटं चांगल्या परतून घेतलेल्या आहेत। यामध्ये आपण घालूयात मीठ, पुन्हा मिक्स करायचे। आता मीठ घालून व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं। यावरती ठेवूयात आपण झाकण आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून याला एक चांगली वाफ काढून घेऊयात। आता तोपर्यंत आपण बघूयात की मेथांबा वर्षभर टिकण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते। पहिलं तर यासाठी कैऱ्या चांगल्या वापरायच्या। चांगल्या म्हणजे कलमी आंब्याच्या, जशा मी घेतल्यात त्या वापरू नका। इथे मी थोड्या प्रमाणामध्ये बनवते आणि हा पटकन संपून जाणार आहे, कारण आमच्याकडे मेथांबा खूप जास्त आवडतो। जर तुम्हाला वर्षभरासाठी जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवायचं असेल तर जसं आपण लोणच्यासाठी ज्या कैऱ्या वापरतो तशा पद्धतीच्या चांगल्या परिपक्व झालेल्या कैऱ्या घ्या। कैऱ्या कडक असणाऱ्या आणि आतमध्ये पांढऱ्या निघणाऱ्याच वापरा। दुसरं म्हणजे कैऱ्या आधी पाण्यामध्ये घालून ठेवा, स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून मगच घ्या। तिसरं म्हणजे यामध्ये अजिबात पाणी घालू नका, या मिठामध्ये छान अशा वाफवून घ्या, त्यामुळे मेथांबा छान टिकतो। आता अशा पद्धतीने याला मी वाफवून घेणार आहे, पाणी अजिबात न घालता। आता नंतर अजून एक टिप सांगणार आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगते। 2-3 मिनटं झालेली आहेत, एकदा याला मिक्स करून घेऊयात। बघा मिठामुळे याला छान पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्येच या छान कैरीच्या फोडी मऊ होतात, त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरजच पडत नाही। फक्त मिठाचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित घालायचं आहे। आता हे असं 2-3 मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये मी मिरची पावडर घालते। आता मिरची पावडरचं जे प्रमाण आहे, तर कैरी किती आंबट आहे
किंवा तुम्हाला तिखट किती आवडतं यामध्ये त्यानुसार घ्यायचे. हे मध्यम चवीचं तिखट आहे, खूप कमी नाही किंवा खूप जास्त तेजही नाही. तिखट आणि तेलामध्ये न घालता असंच घालायचं. तेलामध्ये जर तुम्ही लाल मिरची पावडर घातली तर काय होतं, मेथांबा जेव्हा आपण परतून घेतो तर ती जळते मिरची पावडर, त्यामुळे अशा पद्धतीने नंतर घालायचं. यामध्ये हळदही घालतात, पण इथे कैरीच्या फोडीच ऑलरेडी पिवळ्या रंगाच्या आहेत, त्यामुळे मी हळद घालत नाही. हळद जर घालायची असेल तर अगदी पाव चमचे एवढी आपल्याला हळद घालायची. आता याला मी मिक्स करून घेणार आहे. मिरची पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे. यावरती पुन्हा झाकण ठेवायचे आणि पुन्हा याला आपल्याला कमी फ्लेमवरती आणखी शिजवून घ्यायचं आहे. आता 5-7 मिनटं झालेली आहेत, आपण चेक करूयात. बघा आता बऱ्यापैकी या कैरीच्या फोडी मऊ झालेल्या आहेत. आता कैरीच्या फोडी जेव्हा मऊ होतील ना, त्यानंतरच यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. जर तुम्ही आधीच गूळ घातलं यामध्ये तर फोडी व्यवस्थित शिजणार नाहीत, मऊ होणार नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने आधी याला छान मिठामध्ये मऊ करून घ्या. आता या फोडी व्यवस्थित मऊ झालेल्या आहेत, यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. आता गुळाचं जे प्रमाण आहे, जर समजा कैरी आंबट असेल तर 2 वाट्या जर कैरी भरली, कैरीच्या फोडी भरल्या तर त्याला साधारण 1 वाटी एवढा आपल्याला गूळ लागतो. पण आता या ज्या कैरीच्या फोडी आहेत किंवा या ज्या कैऱ्या मी घेतलेल्या आहेत तर त्या अजिबात आंबट नाही आहेत, त्यामुळे इथे मी गूळ अगदी कमी वापरते. गूळ बारीक चिरून घ्यायचा. आता याला मिक्स करून घ्यायचे. जे गुळाचं जे प्रमाण आहे तर ते कैरी किती आंबट आहे त्यानुसारच आपल्याला घ्यावं लागतं. गूळ घातल्यानंतर कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, कमी फ्लेमवरतीच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर मोठी फ्लेम केली तर गूळ पटकन जळतो. आता बरेच जण गूळ जळू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालतात, पण त्यामुळे काय होतं, मेथांबा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचंच नाही. मिक्स करून घेते. गूळ जर अगदी बारीक चिरून घेतलेलं असेल तर पटकन यामध्ये मिक्स होतो. आता यावरती मी पुन्हा झाकण ठेवणार आहे, गॅसची फ्लेम कमीच ठेवणार आहे आणि याला शिजवून घेणार आहे. आता बघू शकता गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे. आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद करते. आता हे ओळखायचं कसं ते एकदा सांगते. आता जो गूळ आहे तो छान त्याची अशी तार यायला हवी. जर तुम्ही गूळ यामध्ये टाकला, त्याला पाणी सुटले किंवा तो मेल्ट झाला आणि लगेच जर तुम्ही गॅस बंद केला तर मेथांबा वर्षभर टिकणार नाही. त्याचा एक छान पाकच तयार व्हायला हवा तरच तो टिकतो. याला चेक करायचं हवं तर थोडंसं गार करून घ्यायचं आणि याला जर अशी तार येत असेल तर समजायचं की मेथांबा व्यवस्थित झालेला आहे. आता हे व्यवस्थित झालेलं आहे. गॅस बंद करते आणि आता हे गार होण्यासाठी बाजूला ठेवते. आता तुम्ही बघू शकता मेथांबा पूर्णपणे गार झाला आहे. जेव्हा असा पूर्णपणे गार होईल ना, तेव्हाच तो आपल्याला भरणीमध्ये भरून ठेवायचा. भरणी स्वच्छ आणि कोरडी असावी आणि शक्यतो काचेचीच भरणी वापरायची, म्हणजे मेथांबा टिकतो, खराब होत नाही. प्लास्टिकच्या भरणीमध्ये जर ठेवला तर खराब होण्याची शक्यता असते. तर बघू शकता एकदम छान रसरशीत झालेला आहे आणि खायला तेवढाच टेस्टी झालेला आहे. नक्की करून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.